विदुका कारभारी आले तुम्ही? अरे मला वाटलं तू वावराकडलं डब्बा घेऊन येऊन जाशील पण तू आलीच नाही. हो कामातच मी व्यस्त राहते. मी हा समजलो का तुला काहीतरी काम आले. आता निघीनच म्हणाली तर तुम्ही आले अचानकच. बरं कसं काय घरी यायचं सर्व ठीक आहे? आता घरी काय होणार मग जसं येतं असं नाही म्हणजे आई बाबांना जेवण वगैरे केलं का? जेवले ना आई बाबा? आई बाबाला जेवण झालं? हो झालं. तुझा पण झाला असं? हो माझं व्हायचं आहे. अच्छा अच्छा म्हणजे तुला वाटलं की बाबा माझ्या घरचा माणूस येईल तर आपण नंतर जेवू सोबत. बरोबर काय करताय? बरं बाबा वगैरे आराम करून राहिले का? ते आपल्या खोलीमध्ये आराम करून राहिले. तुम्ही जाऊन बोलून घेताय. तू एक काम कर तवरी थोडा पाणी गरम कर हातपाय धुवासाठी मी बोलतो बाबा बरोबर. बरं मी पाणी गरम करते आणि ताट सुद्धा वाढ. बरं ठीक आहे. चला माझी पत्नी समजदार आहे. माझ्या पत्नीनं पहिले अगोदर माझ्या आई वडिलांना जेवण दिलं आणि नंतर माझ्यासाठी जेवण करायला थांबले. वा वा छान. अशीच पत्नी सर्वांना भेटल्या पाहिजे. चला आपल्या आई वडिलांबरोबर 2 शब्द बोलतो. आई, अगं आई, बाबा, बाबूजी, बाबूजी, आई, ए आई, ये बा. आई जेवण वगैरे झालं तुझं? आला हो. जेवण वगैरे झालं? अंगाच्या वर जेवण केलं. वा छान. हो नाही मला वाटलं होतं तुझा पोट भरलाय आरामात जेवण झालं. शरम वाटत त्याची वाले. आम्ही एवढे जेवलो ना आम्हाला ओजीर्ण झालं उलट्या होऊन राहिल्या. तू झाले आई तू का पागल जेवण खाऊन बोलून राहिलीस तू? खरंच ते बोलते. मी जेवण मागायला गेली रे, तिने मला मारला रे बच्चा. तुझ्या बायकोला मी नाही वाटलं नाही हो. अरे पण ते का पागल झाली का? तुम्हाला बिन फालतू मारणार. तू जेवण मागशील तर मारायला का घरवाली? आपल्या घरात तो काही मी काय सांगते मला तुझ्या बायकोला निघातो. म्हणजे तुला आमची गोष्ट खोटी वाटून राहिली आणि तुझ्या बायकोची गोष्ट खरी आहे. अरे बाबा पण तिला आता विचारलं तर जेवण वगैरे जेवण झाला म्हणजे तुमचं? हो आम्ही जेवलो ना बे पागला. आणि आई वडील तू असं खोटं बोलून राहिली. नाही हे गोष्ट बरोबर आहे. जेवले आणणार खोटं बोलून का? नाही. आणि तू आम्हाला म्हणते जेवल्या तरी नाही. बाबा तू थांबून जा. बरं झालं. बरं मी विचारतो लढू नको. लेका तुला आम्ही जन्म दिला ना लायनाचा मोठा केला लेका. उन्हात मग सावलीत केलं बे. हो बाबा. ते कोणाचं तुला दुःख नाही दिलं. हो बाबा. लेका लहानपणी मेला असतात तर बरं झालं असतं. होतं का? हे चित्र अबे तुझी पत्नी आम्हाला मारते ना तू नाही म्हणतेस लेका. बाबा विचारतो थांबून तर जा. विचारतो. ठीक आहे. उन्हीतला सहलीत गेलो सहलीतून उन्हीत आणलं थांबून जा. वेदू मला तर काय फरक वाटत. हे मोठं माया होय का? हा पोरगा माया होय का? मला काय ना काय ते फरक वाटत. हा पोरगा माझा नाही होय. हा पोरगा माझा नाही होय. हे माम्याचं हो. वेदू हे वेदू काय झालं बा? मी तुला मगाशी वावराकडून जसं हा तुला विचारलो मी माझ्या आई वडिलांना जेवण केलं का? तू का म्हणली हो म्हणाली. हो बोललीस ना. हो आता ते दोघही म्हातारे माझे आई वडील रडून राहिले. तू माझ्या आईला मारलीस हे बरोबर आहे? तू अक्कल आहे की नाही तुला काही? काय म्हणताय? माझ्या आई वडिलांना करून माझ्या आईला करून मारले तुला? मी मारले? हो. माय पागल वगैरे झाले का? कारभारी अहो तुम्ही आजपर्यंत घरामध्ये वादविवाद झगडा पाहिले का? नाही. अहो मी होऊन चुनाय तर नाही बाबा समोर जात नाही मी बरोबर. असा आत्मविश्वास आहे माझा. आहे का नाही? हो कारभारी अहो तुमचे आई बाबा का ना माझे आई बाबा कोणी म्हातारे माणसाने मारते का? कोणी म्हातारे माणसाला नाही मारा काही? मी काय पापजी का म्हातारे माणसाला? नाही हे गोष्ट बरोबर आहे. बाबा हो का तुम्ही असे खोटं बोलून राहिला तुम्ही?
कतवल्या लमच्या बायल्या शेकल्या डोकल्या कुकुलाल्या सरुद्या भोगल्या पायना हात तिच्या कोण मोडते ना पाय बायको पाय म्हणून कशी करते दाटवट खाते आमच्या दापवट खाते आणि हा पायना कथा पाळते थांब 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 तू आता काय म्हण तुमचे आई बाबा पागल झाले दवाखान्यात नेऊन भरती करा पहिले यायले ते पागल झाले तू पागल झालीस पागल झाली मग नेला आता हे वाटते तुम्हाला नाही आम्हाला दवाखान्यात तुमच्या आई बाबा खरं वाटते नाही नेलं आम्हाला पागलाचा दवाखान्यात ते आता लेका आज आम्हाला करशील उद्या तुझ्या पोटी आहे आमचं कोटलं वाटते ना बरोबर आहे ना आम्ही पुढे झालो ना आता आमचं काही बी काम नाही आमच्या इथं काम जमत नाही ना हा? एवढी बायको पिरी वाटते एवढी प्यारी झाली बायको जाणं चाटतं त्या बायको नाही जाणं 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 रे जाणं चाटलं तिने जाणार रे आम्ही लोहा लोक टीम टप्पर झालो जाणार कोणता पंचर पाहिजे तुम्हाला पाहिजे वेदू इकडे तू आता काही म्हण तुझ्यामध्ये फायदा काय तरी माझ्यामध्ये फार हो तू ना त्याला काहीतरी दुःख दिले तुम्ही काही पागल वगैरे झाले का हो? बिलकुल बात कशी करून राहिले बरोबर आहे तुमच्या आई बाबा खरं काऊन नाही वाटत तुम्हाला आज मला मारली म्हणून राहिली माझ्या अंगावर हात उचलली म्हणून राहिली सासूबाई उद्या चालू मला म्हणून मला म्हणते जर टाकून मारले म्हणते लोक याच्या अशा वागण्यापायी बोलण्यापायी तर आता तुला म्हणण्याचं काय म्हणायचं काय हो. हे असे काही ना काही आरोप लावून राहिले. मला तुमच्या आई बाबा स्वतःचा एक क्षण नाही राहत पुढे जायचं तुला कोटी जायचंय म्हणजे तुम्ही चला आपण दुसरीकडे रूम करून राहू किरायाने राहू खोली करू तुका पागल झालीस का काही पागल झाली अरे ते आता वर्ष 2 वर्ष वाचले तर वाचले तिला सोडून मी अलग राहू का तिला आपल्या आई वडिला सोडून नाही म्हणजे तुमच्या आई बाबा गोड आहे मी गोड आहे जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्या आई बाबाची हात घेतली पाय काची मेल पाडते चालली मी आपला जीव द्या अरे बाबा एवढा चांगला सोन्यासारखा संसार आहे तू आत्महत्या करायला जाशील आणि उद्या माझा संसार बिघडला उद्या संसार उद्ध्वस्त झाला तर मी का करेन का असे नको करू नको जाऊ असे तू का पाय तुला आता मी समजावून राहिलो समजून घे आणि उद्या जर हा संसार बिघडला तुला समजावून नेवायला कोणी येणार नाही डोकं ठोकून रडशील तरी पुरा जिंदगी नाश होईल का बोललो लक्षात आला का तुझ्या का म्हणून मी काय म्हणतो माझे शब्द ऐकशील का अरे हा संसार गेल्यावर वाया मग पडशील तू कोणाच्या संसार गेल्यावर वाया मग पडशील तू कोणाच्या पाया सांगू सांगू थकलो तुला ग समजावू बोल्यावरी रडशील जन्मावरी रडशील जन्मावरी रडशील जन्मावरी रडशील जन्मावरी संसार गेल्यावर वाया मग पडशील कोणाच्या पाया सांगू सांगू थकलो तुला ग समजावू कोण्या परी रडशील जन्मभरी रडशील जन्मभरी रडशील जन्मभरी रडशील जन्मभरी हा संसार गेल्यावर वाया मग पडशील तू कोणाच्या पाया सांगू सांगू थकलो तुला ग समजावू कोण्या परी रडशील जन्मभरी रडशील जन्मभरी रडशील जन्मभरी रडशील जन्मभरी संसार गेल्यावर वाया सांग पडशील कोणाच्या पाया सांगू
का मी का म्हणतो उद्या जिंदगानी खराब झाली तर का करशील मग? काय म्हणाल्या तू पुढे जातो म्हणतोस तू तुम्हाला यायचं आहे का नाही ते सांगा. तू चाललीस कोठी? मी कुठेही जाईन. तुम्ही आपल्या आईबाबा सोबत राहा नाही तर माझ्या सोबत राहा. नाही मी आपल्या आई वडिला सोबत राहील. नाही राहत तर तुम्ही नाही राहत माझ्या सोबत. नाही. ठीक आहे मग मला सोड चिठ्ठी द्या तुम्ही. तू बही झालीस का? का बाई झाली का? का तू बही झालीस का? मला सोड चिठ्ठी पाहिजे. एक तर तुम्ही माझ्यासोबत राहा आपल्या आईबाबाला सोडून नाही तर मग सोड चिठ्ठी द्या. तू चाललीस कोठी? ही आपल्या बाबाच्या घरी चालली. आपल्या बाबाला घरी चाललीस तू? हो जाईन आपल्या बाबाच्या घरी. हो तसं नाही हो. 4 महिन्याचा गर्भ त्या पोटात आहे 4 महिन्याचा आणि तू अशी जास्ती तर कसा होईल? का म्हणतील लोक तुला समाजातील लोक? मी माझं पाहून घेईन माझ्या बाळाचं मी पाहिजे. समजलं ना? अरे 4-5 महिन्यानंतर तुझी डिलिव्हरी होईल का? का म्हणतील लोक तुला टीका टिप्पणी करतील आपल्या? मी तुमचा एकही शब्द ऐकत नाही. तुम्हाला माझ्या बाबाच्या घरी यायचं आहे तर सोड चिठ्ठीच घेऊन यायची अन्यथा माझ्या बाबाच्या घरी यायचं नाही. पहिले सांगते उद्या पाठ खतम होते म्हणजे पाठ होते दिवसभर नावाचं कसा करावं काय समजून राहिला? हो विचार करा अजून. मी चालली आपल्या बाबाच्या घरी. समजलं ना? सोड चिठ्ठी घेतल्याशिवाय यायचं नाही. हो. चालले तू. सोड चिठ्ठी पाहिजे म्हणजे पाहिजे. हा निर्णय घेतलाय. आता कसं करून मोठा विचार आहे वापते. त्याची बायको निघून गेली माहेरी. आंबाच्या काही आपला करू शकत नाही. नाही याचं चित्र वर्तन दिसून राहिलं. आणि मी काही आता या घरी जाऊ शकत नाही. मुलगे एक काम कर आता आपल्याला काय भूक सहन होत नाही. चाल गावामध्ये 2-4 घरं घुमून भीक मागू. नाही भीक मागायची काय आता वेळ नाही एवढी. नाही नाही मागो भीक नाही मरून जाईल. नाही आपल्याला पोरगी आहे ना आपण पोरीच्या घरी जाऊ. हो मोठी पोरगी नाही आहे पोरीनं म्हणलं तर मग मागता येईल भीक लागेल. मग मागो. ठीक आहे आपण त्या देवळात